आखिर हमारी जीत हुई मुल्ला। वाह वाह। मैं तो कहता हूँ ये खलीता नहीं, खुद एक खजाना है, और इस खजाने के एक एक लफ्ज में इस मुल्क की तबाही है, बर्बादी है। क्या लिखा है उसमें? आम्हाला सांगा ना युवराज, त्या दिलेर खानाला लिहिलेल्या खलित्यात काय लिहिलंय तुम्ही? म्हणजे नक्कीच काहीतरी विचारपूर्वक लिहिलं असणार। आम्ही लिहिलंय विचारपूर्वक, फक्त आता दिलेर खानानं विचारपूर्वक वाचलं पाहिजे। म्हणजे येसू, आम्ही अशा शिताफीनं मजकूर लिहिलाय की ज्याचा अर्थ आहे एक, पण वाचताना निघेल दुसराच। तो सुनो मुल्ला, संभा लिखता है कि रुस्तम जंग दिलेर खान साहब युवराज संभाजी का प्रणाम। वाह। आगे लिखता है कि आपका खत मिला, पढ़कर बहुत खुशी हुई, बड़े लंबे अरसे बाद आपने हमें याद किया। सचमुच आप तो मुगलों की जेब हैं। हुजूर, जेब मतलब? मुल्ला, जेब मतलब शोभा। दिलेर खान मोगलांची शोभा। इथं जेबचा अर्थ आहे खिसा। खिसा? खिसा? पण दिलेर खान मात्र अर्थ काढणार मोगलांची शोभा। वाह, छान। आणि त्या खिशात? पागलपन। संभा लिखता है कि आप में जो मुगल सल्तनत की सेवा करने का पागलपन है वो और किसी में नहीं, हम आपकी शूरवीरता के कायल हैं। इसलिए हम आपसे बहुत जल्द मिलना चाहते हैं। अगर आपसे नहीं मिल सके तो हमारी तलवार जंग में लगेगी। संग में लगेगी मतलब? मुल्ला, जंग का मतलब है लोहे में जंग लगना, समझे? काय लिहिलं थे युवराज? हमारी शमशेर जंग में लगेगी म्हणजे गंजून जाणार? उलट त्या दिलेर खानाला इशारा दिलाय आम्ही, जंग म्हणजे युद्ध करेल आमची तलवार। आपका हर काम जलील हो। जलील हो? हाँ मुल्ला, आगे सुनो। लिखता है कि हम हर काम में आपको जलील होता देखना चाहते हैं, इसलिए खुदा से लंबी उम्र की दुआ करते हैं। और हम भी यही चाहते हैं कि आप एक लंबी उम्र तक जिंदा रहें, स्वराज्य की हित के लिए। हुजूर, मैं कुछ समझा नहीं। क्या नहीं समझे मुल्ला? यही कि आपका हर काम जलील हो, इसका क्या मतलब है? जलील होने का मतलब है प्रतिष्ठा। हम हर काम में जलील हो जाएं और स्वराज्य की हित में वो हमें लंबी उम्र की दुआ देता है। हर काम से जलील म्हणजे अपमानित। अपमानित होऊन जिंदा। जिंदा म्हणजे कैद खाण्यातील बंदी। जर दिलेर खान कैद खाण्यातला बंदी झाला तर ते स्वराज्य हिताचंच ठरेल। म्हणजे पूर्णतः दिशाभूल करणारं पत्र लिहिलेत आपण। जर औरंगजेबानं हे पत्र वाचलं तर आयुष्यभर दिलेर खानाला जिंदा ठेवेल, कैद खाण्यातला बंदी। याचा अर्थ दिलेर खानाच्या छावणीत तुम्ही जाणार नाही तर? जाणार तर? जाणार? जाणार, पण सासूरवाडीला। काय? सासूरवाडीत? पंक्तीचं निमंत्रण आहे आम्हाला। जायला नको? आपल्या माणसांची मनं जपायला हवीत युवराजी। बहुत खुश हैं। जानते हो क्यों? क्यों हुजूर? वो इसलिए मुल्ला कि मुगल सल्तनत के खिलाफ एक आवाज उठी थी, शिवाजी की।
और उस शेर दिल सिवा का उतना ही शेर दिल बेटा है संभाजी। इस मुल्क का बहुत बड़ा सपना है वो। और जानते हो जब वो खलीता भेजता है तो क्या होता है? तबाही। इसका मतलब ये हुआ कि पांडरे सरदार ने बहुत ही अच्छा काम किया है। पांडरे सरदार, या खुदा, अब तक तो उसके गले में फांसी का फंदा होगा, मर गया होगा वो। नहीं मुल्ला, उसका मरना इस वक्त लाजमी नहीं। वो हमारे बड़े ही काम का आदमी है। जाओ देखो उसे, बचाओ उसे। बाळराजे, बाळराजे, काय हे? किती दमवता मातोश्रींना. अख्खा महाल तुमच्या मागे फिरतोय आम्ही. मातोश्री, पण आम्हास खूप मजा आली. दादासाहेब इथे असते तर त्यांनाही मजा आली असते असा खेळ करायला. आले असते तर, पण आले नाही. निदान रायगड संकटात असताना येतील असं वाटलं होतं आम्हाला. दादासाहेब येतील. बाळराजे, तुम्ही राणू अक्कांसोबत पागेत जाणार होता, विसरला? विसरलोच, आत्ता जातो. थोरल्या बाई साहेब, धाकट्या बाई साहेब, आम्हाला परत या विषयावर बोलायचं नाही. निरोप पोहोचता होऊनही शंभूराजे आले नाही. प्रसंग काय? अशा वेळी मनातील अडी बाजूला सारून त्यांनी इथं असायला हवं होतं. खरंय, त्यांचं इथं येणं अपेक्षित होतच, पण निरोपही आला नाही. आम्हाला तर काळजी वाटते हो. काळजी तुम्हाला वाटते? काळजी त्यांना वाटायला हवी होती. रायगडाची, स्वराज्याची. आमच्या खाली त्याला साधं उत्तरही दिलं नाही त्यांनी. एवढी रीतभात पाळली नाही. रीतीचं एक वेळ बाजूला ठेवू, परंतु इथे काय झालं असेल हा विचारही त्यांच्या मनात आला नसेल का? एवढी बेफिक्री? आम्हाला तर असं वाटतं काहीतरी अडचण आली असावी, काहीतरी कारण असणार. कधी कधी असं वाटतं या अडचणी, ह्या समस्या, ही संकट पाचवीलाच पुजली आहेत आमच्या शंभूराजांच्या. काय झालं असेल, कसे वागले असतील हा विचार करून खूप त्रास होतो आम्हाला. धाकट्याबाई साहेब, हे सगळं महाराजांना कळेल तेव्हा काय होईल? जगदीश्वराकडे साकडं घालण्यापलीकडे आम्हाला तर काही सुचतच नाही. साकडं तर घाला, परंतु शंभूराजे गडावर आल्यावर त्यांची कान उघडणी सुद्धा करा. आम्हाला त्यांचं वागणं पटलेलं नाहीये. आम्ही दुखावलोय हे त्यांना कळू द्या. जगदीश्वरा, कुठली परीक्षा पाहतोय शंभूराजांची? माफ कीजिए हुजूर, वो मैं शंभूराजे से मिलने गया था, पर क्या? मेरे जाने से उनको खुशी नहीं, उल्टा वो गुस्सा हो गए. अरे पांडरे सरदार, जरा भी चिंता करने की या गम करने की आपको जरूरत नहीं. आप गए और कामयाब लौटे हैं. हम आपकी नेक दिली से और वफादारी से बेहद खुश हैं. मतलब ये पांडरे सरदार कि तुम शिंगारपुर गए और वापस लौटे हो कामयाब होकर, जिसका नतीजा है ये खलीता. जवाब हमें तो यकीन ही नहीं हो रहा है. आज ये खलीता आया है, कल संभाजी खुद आएगा.
आएगा? संभाजी जरूर आएगा। उसे इतना खुश करो कि उसकी आओ भगत में कोई कमी नहीं रहनी चाहिए। वो ये भूल जाए कि वो मराठाओं के कल का सपना है। जी हुजूर। बस सिर्फ एक बार संभा मुगल सल्तनत में शामिल हो गया तो मैं तो दक्खन का सूबेदार बनूंगा ही, लेकिन संभा की तलवार स्वराज्य के खिलाफ उठेगी। और मजा तो तब आएगा जब बाप बेटे आमने सामने होंगे, एक दूसरे का दुश्मन बनकर। इंशाअल्लाह। मुगल सल्तनत के लिए हमारी तरफ से सबसे बड़ी खिदमत होगी। और फिर आलमगीर औरंगजेब भी तो हमसे यही चाहते हैं। युवराज येणार म्हणून टाचा वर करून करून दमलो. आणि आमचं काय? आमची तीच तरह. अहो तुम्हीच नाही, सगळा रायगड डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघत होता. पण नाही तर नाहीच चाले. हो ना. त्यात महाराणी साहेबांनी खलिता पाठवल्यानंतरही. पण आता काळजी नाही. आता संकट टळलं. तर दिलेर खानानं फौजा मागे घेतल्या. हो, आत्ता कुठे आमचा जीव भांड्यात पडला. हो ना. महाराणी साहेबांच्या जीवाला केवढा घोर लागला होता. हो लागणार पंत, केवढं संकट ते. त्यात गडावर महाराज नाहीत, युवराज नाहीत. घोर लागणार तर. आणि आपण पहिल्यापासून बघत आलोय ना, ते महाराणी साहेब शृंगारपूरला खलिता लिहा म्हणाल्या, लिहून घेतला. हो तर. पण आम्हाला अजूनही एक गोष्ट कळत नाही. शंभूराजे आले का नाही? त्यांनी यायला पाहिजे होतं. नाही येऊ देत. अडकले असतील पाहुणचारात. हो. म्हणजे सासूरवाडी या जावई युवराज म्हणजे रोजच्या रोज पंचपक्वानाचे भेद होत असणार. आणि गणोजीराव पाहुणचारात कसलीही कसर सोडणाऱ्यातले नाहीत. काय वाटेल ते आणून खायला घालणार. हो तर. मग शेवटी आम्हालाच पुढे सरसावं लागलं. आमचीच मुत्सद्दीगिरी कामी आली. म्हणजे आमची मुत्सद्दीगिरी आणि महाराणी साहेबांचं पाठबळ. मग काय हो. आणि आम्ही 5,000ची फौजेची तुकडी एक मजल पुढे ठेवली. गडाखाली फौज जमवली. त्यामुळेच तर दिलेर खान बिथरला ना. परंतु केवळ फौजा पाहून दिलेर खान मागे हटला असेल हे काही खरं वाटत नाही. पण महाराणी साहेब हे खरं आहे ना. आणि महाराणी साहेबांना त्यांच्या माघारी आपण काय केलं हे माहितच नाही. अहो महाराणी साहेब त्याला असे सणसणीत निरोप पाठवलाय, तो घाबरून गेलाय. हो ठकास महाटक होऊन राहावंच लागतं. ते कसं 1 लाखातलं बोललात. मग अजूनही कळत नाही आम्हाला शंभूराजे आले का नाही. हो तेच तर सांगतोय. सासूरवाडी पाहुणचार आणि त्यात कवी कलश तो आहे ना त्यांच्या सोबत. तो शंभूराजांना काव्याशिवाय दुसरं काही सुचूच देत नाही. उठसूट काव्य, उठसूट कविता. उरटे असतात होय असले लोक. त्या शंभूराजांनीच लाडावून ठेवला त्याला. त्यामुळेच तोच शंभूराजांना काहीही सुचू देत नाही. महाराणी साहेब तुम्ही यात एकदा लक्ष घाला. बघू. काही प्रश्नांची उत्तरं ही मिळायलाच हवीत. मिळतील. पण एक गोष्ट आता महाराजांच्या लक्षात येईल की युवराज नसताना महाराणी साहेब एवढा मोठा गड सांभाळू शकतात ते. युवराज आला. गणजी युवराज आला. अहो ऐकलत का? आमचे दादासाहेब आले. गणोजी राजा, अहो सुनबाई काय म्हणाले? काय झालंय काय? माहित नाही, पण जरा नाराज आहेत. दादासाहेब अहो काय झालंय? नाराज का आहात? नाराज होणार नाही तर काय. एकांती तरी गोष्ट आमच्या मनाप्रमाणे होऊ देतात का युवराज? गणूजी. मामासाहेब बोलू द्या त्यांना. बोला गणोजीराव. युवराज, आज जेवायला येणार आहेसा ह्यो निरोप अगोदर दिला असतासा
तर आधी 4 हारणं मारून आणून ठेवली असती का नाही? झकास बेत जमिवला असता की. एवढंच ना, नंतर जमवू. आम्हासनी बी वाटतं की एवढे आमचे दाजीसाहेब आलेत, आमच्या ताईसाहेब आल्यात, तर त्यांची चांगली बर्दास्त राखावी, त्यासनी चांगलं चुंगलं खायला घालावं. तुम्ही आमच्या वाट्याला येताय कुठं? तेही करू. पण दादासाहेब, हरणासाठी आता वाघावर रुसू नका. खरं म्हणजे तुम्ही याला असं वाटलंच नव्हतं. मामासाहेब येतो म्हटल्यावर येणारच. तसं नव्ह, पर फौजा उभे आहेत सीमेवर. शिवाय दिलेर खानची लोक बी येत जात होते. होय तर त्यात आम्ही बी तयारी केली होती. जमव सुरू केली होती फौजाची. का बरं? घ्या, अहो रायगडावरून खलिता आला होता आम्हाला सज्ज राहण्याचा, आणि म्हणून मग आम्ही तयारी सुरू केली होती फौजाची. अहो असं का करताय? युवराजासनी बी खलिता आला असेलच की, होय ना? हो म्हणजे. आणि आम्ही तर. दादासाहेब, काय हो, तुमचं उठसूट राजकारणच असतं. नाहीतर काय. अहो आता एवढं जावई बापू आले तर गोळा मिळाना त्यासनी पंक्तीला बसवायचं. तर तुमचं आपलं हाय, फौजा काय, खलिते काय, दिलेर खान, फिलेर खान काय. बाबा, भूक लागली आम्हाला आता. घ्या. वय वय महिपती, जा बरं दिवाणखाना झाडून घे आणि पाठ मांड. गणूजी चला, युवराज बी भुक्याचले असतील. चला चला. युवराज या. पाहिलं युवराजनी, रायगडावरून तुमच्या पिताश्रींना खलिता येतो. स्वराज्यावर संकट आलंय, सज्ज रहा. आणि आम्हाला खलिता सोडा, साधा तोंडी निरोप सुद्धा येत नाही. युवराज, आता ताटावर हा विषय नको. नाही काढणार. जे जे समोर येईल ते गोड मानून घ्यायची सवय झाली आम्हाला. पंत, मला एक कोड अजूनही सुटत नाहीये. हा दिलेर खान माग हटलाच कसा? म्हणजे नाही म्हणायला स्वराज्याच्या सीमेवर त्यानं आपलं घोडं नाचवलं खरं, पण केलं काहीच नाही. तुम्ही फौजा पाठवल्या म्हणून तर पुढे आला नाही. पण पंत, मी तर तसं काहीच केलेलं नाही. मग महाराणी साहेबांसमोर तसं काही बोलला नाही? तुम्ही बोलत होतात ना, मी आपली होला हो भरली. बरोबर, ती होय तशीच भरून ठेवायची. आता सरकारात काय नोंद होणार? मोरोपंतांनी फौजा सज्ज केल्या म्हणून दिलेर खान मागे हटला. पण पंत, वास्तवात शंभूराजांनी दिलेर खानाला खलिता पाठवला म्हणून तो मागे हटला. हे मलाही माहिती आहे. पण काय? आपण त्या खलिद्याचा अर्थ तसा काढायचा नाही. मग कसा काढायचा? शंभू राजांनी शत्रूशी संधान बांधलं असा त्याचा अर्थ काढायचा. एक लक्षात ठेवा, राजकारणात एका गोष्टीतून एक नाही, अनेक अर्थ निघतात. अर्थ कोण लावतो त्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे मला सांगा, तलवार कशासाठी असते? वार करण्यासाठी. आम्ही म्हणतो अडवण्यासाठी. घोडा कशासाठी? स्वार होण्यासाठी. आम्ही म्हणतो वरातीत नाचण्यासाठी. दुसरी गोष्ट, राजकारणात आपल्या सोयीचा अर्थ घ्यायचा असतो. कळलं? पण पंत, सत्याचं काय? तेवढी एकच गोष्ट नाहीये राजकारणात, सत्य. शंभू राजांनी शत्रूशी संधान बांधलं. शत्रूशी संधान बांधणं म्हणजे स्वराज्यद्रोहच. स्वराज्यद्रोह? आपल्यासाठी ब्रह्मास्त्र. वेळ आली की त्याचा वापर अचूक करायचा. पण